हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बोटनेक ब्लाऊजवर डिझाईन बघणार आहोत आणि ह्या बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण मेजरमेंट मी सांगणार आहे तुम्हाला. तर इथं मी ह्या ब्लाऊजची उंची 14.5 इंच घेतली आहे. शिवल्यानंतर 13.5 इंच तयार होईल. त्याचबरोबर इथं जो ब्लाऊज आहे त्याची छाती आहे 7.5 इंच प्लस 2 इंच घेतलेला आहे, म्हणजेच 9.5 इंच. 7.5 इंचाची छाती आहे, 30ची छाती आहे, तर 2 इंच एक्स्ट्रा आपण शिलाई मार्जिन यामध्ये घेतलेला आहे. आपण आता इथं शोल्डर मी तुम्हाला मोजून दाखवते. तर इथं हे शोल्डर आहे संपूर्ण 5.5 इंच घेतलेला आहे. बोटनेक ब्लाऊज आहे तर मी 5.5 इंच घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. जर तुमचं डबल शोल्डर असेल, जसं की आता इथं 13.5 इंच शोल्डर बसते, तर हे शोल्डर 14 इंच होतं, तर मग आपण त्याच्या निम्म घेऊन अशा पद्धतीने थोडं 0.5 इंच मी कमी करून घेतलं, अर्धा इंच कमी करून घेतलं. तर तुम्ही पण तुमचं संपूर्ण शोल्डर मोजून त्याच्या निम्म त्याच्यामध्ये अर्धा इंच 1 इंच मायनस करू शकता बोटनेक ब्लाऊजमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे त्याच्यानुसार इथं शोल्डर आपण काढून घेतलेला आहे. तर मी इथं 3 इंच संपूर्ण शोल्डर ठेवलेला आहे आणि शिवून हे शोल्डर 2.5 इंचाचं तयार होऊन जाईल. गळा रुंदी बघितली तर ही 3.5 इंचाची तयार आहे. उंची सुद्धा गळाची उंची 3.5 इंच मी ठेवलेली आहे, कारण की लहान साईज आहे म्हणून. आता इथे गळा घ्यायचा आहे, तर गळा जो आहे तो आतमध्ये काढायचा आहे आपल्याला. तर इथं सुद्धा गळ्याला आपल्याला इथे 3.5 इंचच ठेवायचं आहे. जेवढी आपण गळा रुंदी घेतलेली तेवढीच घ्यायची. मागून इथं कस्टमरचा ब्लाऊजचा गळा 3.5 इंच आहे, तर मी इथं बघा 3.5 इंचावर मार्क करते. अशा पद्धतीने हे मार्क करून घेतलं. तर इथून आपण हे जे अंतर आहे हे आपण इथं 1.5 इंचाचं सोडून दिलं. अशा पद्धतीने बघा. आता हे इथं एक बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतला. इथं आपल्याला एक कॅनव्हास घ्यायचा आहे. आपण कॅनव्हासवरती गळा काढून घेणार आहे. याची फायनली लुक, याचा फायनली डिझाईन इतकी सुंदर दिसते. तुम्ही नक्की या पद्धतीने डिझाईन करा. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला इथे फक्त तुम्ही तुमच्या मापानुसार संपूर्ण माप घ्यायची आहे या डिझाईनला. बघा. आणि ऑर्गनाइज साडी आहे, तर ही नेटच्या साडीवरती ही डिझाईन सुद्धा मी घेतलेली आहे. हा संपूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे. बाही याची कशी स्टिच केलेली आहे ती पण तुम्हाला दाखवणार. तर या पद्धतीने आपण हा चौरट काढून घेतला. पहा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने घेतल्यानंतर इथं आपल्याला गळा कोणता घ्यायचा, तर गळा जो आहे ना तो या पद्धतीने घ्यायचा आहे आपल्याला. हा गळा सहज कुणी पण शिवतं आणि कुणालाही खूप ॲक्टिव्ह होतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो. आता हा गळा आपण ज्या पद्धतीने घेतला त्याच पद्धतीने याच्यावरती टाकून घेऊ. बघा जसा बॉक्स काढला त्याच पद्धतीने इथे आपण हा काढायचा आहे. हा बॉक्स जसा आपण घेतला तसाच ठेवून घेऊ. तुम्हाला वाटलं डायरेक्ट आपण कॅनव्हासमध्येच गळा काढू तरीही चालून जाईल. जसं मी आता अस्तरवरती काढला, तर तुम्ही डायरेक्टली या कॅनव्हासवरती गळा काढला तरीही चालेल. आणि या पद्धतीने त्याचं जे ड्राफ्टिंग आहे ते आपण असं करून घेऊ. बघा अशा पद्धतीने. तर आपण हा एक गळा काढून घेतला. आता दुसऱ्या साईडचा गळा ह्या साईडला बरोबर दिसतो, तर त्या पद्धतीने आपल्याला इथं हा काढून घ्यायचा. आता इथं बघितलं आपण, जो गळा होता तो आपण काढला कॅनव्हासवरती. आता इथे तुम्ही बघू शकता ही ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिला आपण हे जॉईंट करून घेऊ. तर इथं डिझाईन असेल तुमच्या ब्लाऊजला तर हा मधला सेंटर आणि अस्तरचा मधला सेंटर हा व्यवस्थित धरायचा, किंवा तुम्ही इथं पिनाने टाचन लावून सुद्धा घेऊ शकता. आणि या पद्धतीने आपण इथे हे बघा सरळ टीप आता मारून घ्यायची आहे.
तर मधला सेंटर ध्यानात ठेवून या पद्धतीने मी टिप मारून घेणार आहे। तर मी इथं आता आहे ना खालून अर्धा इंचाने टिप मारून घेतीये। फक्त मधला सेंटर जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित धरायचा आहे। जर डिझाईन असेल तर डिझाईन, नसेल तर काही अडचण नाही, मग तुम्ही कशाही पद्धतीने धरलत तरीही चालतं। पण ज्यावेळेस अशी डिझाईन असते ना त्यावेळेस आपल्याला अस्तरचा मधला सेंटर आणि त्या डिझाईनचा मधला सेंटर व्यवस्थित लक्षात घेऊनच आपल्याला इथं टिप मारायची असते। नाहीतर तुम्ही इथं पिन वगैरे पण लावून घेतली तर ते तर एकदम भारी, जेणेकरून पार्ट अजिबात सरकतच नाही इकडं तिकडं। आणि या पद्धतीने टिप मारल्यानंतर दाब टिप देऊन पुन्हा आपण मेन ब्लाऊजवरून टिप मारून घेतोय। तर बघा अशा पद्धतीने आता इथे चारही कोपऱ्यांनी आपण एकदा जॉईंट करून घेऊ आपण। अशा पद्धतीने सहज तुम्ही हे ब्लाऊज स्टिच करू शकता, सहज ही डिझाईन बनवू शकता। अतिशय 10-15 मिनिटांमध्ये हे संपूर्ण स्टिचिंग होऊन जातं। तर एक्स्ट्राचा आपल्याला इथं कपडा जो असतो तो कट करून टाकायचा आहे। हे बघा आता आपल्याला ह्या ब्लाऊजचं काय करायचं आहे, बॅक पार्टचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे। आणि ब्लाऊजलाही मी थोडंसं खडूनी मार्क करून घेते। आता इथं जो आपण पॅच काढलेला होता ना कॅनव्हासवरती डिझाईन, त्याच्यासाठी आपल्याला इथं अस्तर घ्यायचं आहे, जे आपल्याला साईडने त्याला टिप मारून घ्यायची आहे। जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने साईडने टिप मारून घ्यायची, आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बऱ्याच मैत्रिणी इथं इस्त्री वगैरे पण मारून घेतात, तर तुम्ही त्या पद्धतीने पण इस्त्री मारून घेऊ शकता। पण मी इथं आपल्या मशीनीच्या टिपेने टिप मारून घेतलेली आहे। तर एक्स्ट्रा साईडचं आपण कट करून टाकलं आणि ब्लाऊजवरती बघा जिथं तुम्हाला ठेवायचं आहे गळा तिथं, तर वरती अजून आपल्याला बोटनेकचा गळा घ्यायचा आहे। मी सगळ्यात पहिला हाच गळा घेतलेला आहे। आणि हे बघा, तर आपण जे अंतर सोडलेलं होतं सेम टू सेम, जो आपण 3.5 इंचाची उंची घेतलेली गळ्याची, तिथून खाली 1.5 इंच 2 इंच खाली सोडून आपण हा आकारचा पॅच बनवून या पद्धतीने डिझाईन काढून घेणार आहे। तर इथं मी पिना लावून घेतलेल्या आहे डिझाईनला, जेणेकरून त्याचा मधला सेंटर हा कुठं सरकला नाही पाहिजे डिझाईनचा पण आणि बॅक पार्टचा पण, तर म्हणून मी इथं पिन लावून घेतली। तर इथं ना एक काय झालं की व्हिडिओ जो आहे ना चार्जिंग संपल्यामुळे व्हिडिओ शूट झालेला नव्हता, तर त्यामुळं तिथलं मी स्टिचिंग करून घेतलेला आहे। तर जो आपला वरचा गळा राहिलेला होता तो आपण इथं जो कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासनी काढून घेतलेला आहे। तर छोटे छोटे कट लावून घेतले आपण। हे बघा अशा पद्धतीने फायनली आपला ब्लाऊज इथं स्टिच झालेला आहे। संपूर्ण ब्लाऊज इतका सुंदर दिसत आहे, ऑर्गनाइज साडी आहे। नेटच्या साडीवर पण तुम्ही ही डिझाईन शिवू शकता। याच्यावरती मी फायनली बाही पण अशी फ्रिल आपली फुगा बाही चुनी मारून बाही शिवलेली आहे। त्याचबरोबर फ्रंट पार्ट रेडी आहे, मी संपूर्ण तुम्हाला पार्ट दाखवणार आहे। तर हे बघा या पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार आहे। त्याच्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे, दोन्ही पण पार्ट आपले तयार आहे। त्याचबरोबर बाही तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ।